शिवसेनेचा खालापूर तालुका मेळावा, निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान। तालुका प्रमुख एकनाथ पिंगळेंचे शिवसैनिकांना भावनिक आवाहन। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ठाकरे गटाचा मेळावा, निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा 5 जून रोजी सायंकाळी 5 वाजता खोपोलीतील महाराजा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे। या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी केले आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला शिवसैनिक, युवा सैनिक आणि महिला आघाडीने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पिंगळे यांनी केले आहे। यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना उपनेते विजय कदम, उपनेते बबन पाटील, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, माजी आमदार मनोहर भोईर, विधानसभा संपर्क प्रमुख ललित शहाणे, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, महिला संघटिका सुवर्णा जोशी उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी दिली आहे। 2026-2027 बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त हा कार्यक्रम आहे। हा वर्षभराचा कार्यक्रम पक्षाने दिलेला आहे, परंतु जानेवारी ते मार्च एप्रिलपर्यंत निवडणुका असल्याकारणाने हे कार्यक्रमाची सुरुवात आम्हाला करता आली नाही। पण त्याची सुरुवात 5 जूनला आम्ही करतोय। तसं 1 जूनला उरणमध्ये महाआरोग्य शिबिर आमचे जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्या माध्यमातून होतं आहे आणि 2-3 दिवसापूर्वी कर्जतला कबड्डीच्या स्पर्धा झालेल्या आहेत। म्हणजे हा जन्मशताब्दी कार्यक्रमाची सुरुवात आमची कर्जत, उरण इथून झालेली आहे। आता त्याची खोपोलीमध्ये खालापूर तालुका पूर्ण, मग त्याच्यामध्ये ज्या 4 जिल्हा परिषद, खालापूर नगरपंचायत, त्यानंतर खोपोली नगरपालिका असा मिळून टोटल कार्यक्रम, टोटल खालापूर तालुका हा कुठेतरी विभाजन झालेला होता। जे कर्जतमध्ये, उरणमध्ये, तो आम्हाला कुठेतरी एकसंघ ठेवून त्या कार्यक्रमाची सुरुवात आम्हाला त्या दिवसापासून करायची आहे, की जेणेकरून संपूर्ण तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक जे कुठेही गेले नाहीत, ज्यांच्या विश्वासावर, ज्यांच्या जीवावर या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा खोपोली नगरपालिका असेल आणि हो घातलेली खालापूर नगरपंचायत असेल, तर ह्या निवडणुका आम्ही ज्यांच्या जीवावर, की ज्यांना सांगायला जायची पण गरज नाही की मत कुणाला द्यायचं आहे, असे निष्ठावंत शिवसैनिक आज पण आमच्याकडे आहेत, ज्यांची साठी ओलांडलेली आहे। पण त्यांनी बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन करून, बाळासाहेबांनी 2011ला ज्या दसरा मेळाव्यामध्ये जे आव्हान केलं होतं की जसं मला माझ्याबरोबर इथपर्यंत आलात, तसं माझ्यानंतर उद्धवजी आणि आदित्य साहेबांना तुम्ही सांभाळ, असा जो शब्द त्यांनी शिवसेनेकडून घेतला, त्याचं तंतोतंत पालन या ज्येष्ठ शिवसैनिकांनी केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे त्यांचा सन्मान होणं फार गरजेचं आहे, कारण त्यांना काय मोठी अपेक्षा नाही आहे पदाची, मानाची कसली, पण एक वर्षातून एकदा त्यांचा सन्मान व्हावा ही अपेक्षा ठेवून आम्ही खालापूर तालुक्याच्या वतीनं संपूर्ण पदाधिकारी असतील, खोपोली शहराचे असतील, खालापूर नगरपंचायतचे असतील आणि खालापूर तालुक्याचे असतील, मग त्या शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना आणि अंगीकृत संघटना अशा माध्यमातून तो कार्यक्रम आम्ही घेतोय, की जेणेकरून कमीत कमी 200-250 लोकांचा सन्मान त्या दिवशी होणार आहे आणि तो कार्यक्रम भरगच्च होईल, अशा पद्धतीने आम्ही तो नियोजन केलेलं आहे। कार्यक्रमासाठी आम्ही आमच्या कोकणचे नेते, जे आज शिवसेनेचे नेते आहेत आणि प्रदीर्घ काळाचा अनुभव त्यांच्या पाठीमागे, मंत्री पण होते ते आणि आता ते आमदार आहेत, आमचे भास्कर जाधव साहेब, जे रत्नागिरी गुहागरमधून निवडून येतात, तर त्यांचं एक विधानसभेतील अभ्यासात्मक भाषण तुम्ही ऐकलं असेल किंवा त्यांचा अनुभव असेल, तर एक ज्येष्ठ शिवसैनिकाला त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं तर नवीन एक ऊर्जा आम्हाला या तालुक्यामध्ये निर्माण होईल आणि म्हणून त्यांना आम्ही बोलवलं आहे। आणि एक महिलांसाठी एक चांगलं नियोजन ज्यांच्या माध्यमातून होतं, त्या महिला संपर्क प्रमुख आहेत आमच्या, ज्या मुंबईच्या माजी महापौर आहेत, आता विरोधी पक्षनेते आहेत मुंबईमध्ये, त्या किशोरीताई पेडणेकर त्या दिवशी कार्यक्रमाला येणार आहेत। आमच्या कोकणचे जे समन्वयक आहेत विजय कदम, ते सुद्धा येणार आहेत आणि आमच्या या रायगडमधले ज्यांना आताच नुकतंच उपनेतेपद दिलं आहे, बबनदादा पाटील, आमच्या रायगडचे संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर, आमच्या रायगड जिल्हा प्रमुख जे माजी आमदार, जे सगळ्यांच्या सुखदुःखात असतात, असे मनोहर शेठ भोईर
आणि आमचे संपर्क प्रमुख आहेत खोपोली कर्जत खालापूर मतदारसंघाचे मुंबईचे ललित साहने, त्यानंतर आमच्या महिला संघटिका असतील सुवर्ण जोशी, असा हे सगळे प्रमुख पाहुणे आहेत. आणि बाकी आमचे सगळे स्थानिक लोक इथले पदाधिकारी त्या कार्यक्रमाला असणार आहेत. कार्यक्रम महाराजा हॉल मंगल कार्यालयामध्ये आपण घेतलेले आहेत संध्याकाळी 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता, जेणेकरून त्या दिवशी जागतिक पर्यावरण दिन आहे. आणि जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण प्रत्येक शिवसैनिकाला बाळासाहेबांचं स्मरण व्हावं म्हणून बाळासाहेबांचा एक तस्वीर आपण त्यांना देतोय त्या दिवशी सन्मान म्हणून, आणि एक झाड देतोय की जेणेकरून जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून, आणि एक मानाची शाल की ज्यांचा सन्मान व्हावा हा उद्देश ठेवून आम्ही हे सन्मानाचं हे केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तशा आमच्या तालुका बैठकी झालेल्या आहेत. शहराची बैठक पण आता 31 तारखेला लावलेली आहे आणि संपूर्ण गाव बैठका चालू आहेत. प्रत्येक शाखा प्रमुखापर्यंत आमचा हा मेसेज पोहोचलेला आहे आणि विभाग प्रमुखांच्या माध्यमातून शाखा प्रमुखांपर्यंत पोहोचून ज्येष्ठ शिवसैनिकांची पडताळणी करून जे ज्येष्ठ शिवसैनिक असे आहेत की जे ठाम आहेत, जे एका जागेवर स्थिर आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचू नका तरी ते शिवसेनेचंच काम करतात, असे निष्ठावंत शिवसैनिकांची यादी तयार केलेली आहे. आणि त्यांच्यापर्यंत लोक पोहोचून त्यांनी आता प्रत्येकाला आणायचं कसं हे आव्हान मी त्यांना करेन की प्रत्येक शिवसैनिक शाखा प्रमुखांनी जबाबदारी घ्यायची आहे की आपल्या गावातील जे काय 5-10 ज्येष्ठ शिवसैनिक असतील त्यांना कार्यक्रमापर्यंत घेऊन यायचे. त्यांचा सन्मान सोहळा झाल्यानंतर त्यांना भोजनाचा लाभ देऊन त्यांना त्यांच्या घरापर्यंत व्यवस्थित पोहोचवायचं आहे. अशी जबाबदारी मी शिवसैनिकांना देऊन त्यांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवावी, एवढंच या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. खालापूर तालुका, खालापूर पंचायत समिती विभाग आणि खोपोली शहराचा शिवसेना पक्षाचा मेळावा तसेच शिवसेनेच्या चढत्या उतरत्या काळात शिवसेनेवर अढळ श्रद्धा आणि निष्ठा ठेवून तन मन धनाने प्रत्येक आंदोलनात सक्रिय भाग घेत पक्ष संघटना वाढवणाऱ्या निष्ठावंत कडवट श्रेष्ठ शिवसैनिकांचा जाहीर सन्मान होणार आहे. यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचा सन्मान सोहळा खोपोलीतील महाराजा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.